छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आपण साजरी करतोय। राज्यातच नव्हे तर देशभरात आणि देशाबाहेरही महाराजांच्या जयंतीनिमित्तानं त्यांचा इतिहास, शौर्य पोहोचावा यासाठी काम सुरू आहे। पण असं असताना दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा कथित अवमान केला त्या प्रशांत कोरडकर याच्यावरती गुन्हा दाखल होऊन 1 वर्ष झाले, परंतु अद्यापही चार्जशीट मात्र दाखल झालेला नाही। त्यामुळे हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवरती गंभीर आरोप करत या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा दावा केलाय। नेमकं इंद्रजित सावंत यांनी काय म्हटलेलं आहे, प्रशांत कोरडकरांचं प्रकरण एकंदरीत काय आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप प्रशांत कोरडकर याच्यावरती करण्यात आला होता। इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांचा फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ करणं, धमकी देणं तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी 1 मार्च 2025ला प्रशांत कोरडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे इंद्रजित सावंत यांनी ही तक्रार दाखल केली होती। यानंतर प्रशांत कोरडकरने त्याला वाचवण्यासाठी सरकारमधील एक लॉबी आणि कट्टरवादी विचारधारा असल्याचा आरोप यावेळी झाला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोरडकर विरोधामध्ये संतापाची लाट उसळली होती। पण 1 वर्ष होईल तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नाही। साधारणतः एखाद्या गुन्ह्यामध्ये चार्जशीटसाठी 60 किंवा 90 दिवसांचा वेळ लागतो। मग या प्रकरणामध्ये तसं का झालं नाही? चार्जशीट दाखल न होण्यामागची कोणती कारणं होती हे देखील अजूनही समोर आलेले नाही। यावरून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी कोरडकर यांच्या मागे राज्य सरकार आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या प्रकरणी आणि संपूर्ण प्रकरणांमध्ये प्रशांत कोरडकर याच्या संदर्भात पोलीस कोणतीच कारवाई का करत नाही? राज्याचं गृह खातं काय करते? असे अनेक प्रश्न इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलेत। तब्बल 1 वर्षापूर्वी प्रशांत कोरडकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती। आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्याच वेळेला आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करावा, स्वतः आम्ही डिव्हिजनमध्ये जाऊन तो गुन्हा नोंद केला आणि ते संभाषणाचे जे काही सगळं होतं ते मोबाईल आम्ही त्यांना दिलेला होता पोलिसांना होता। मग नंतर त्यांना आणलं इथं, जे काय आरोपी होते त्यांना इथं आणलं, त्यांना परत 14 दिवस PC मिळालेली होती। या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत। पण आता त्याला 1 वर्ष होत आलं तरी सुद्धा अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही। आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलंय, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट आशिम सरदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब आणि इतर महापुरुषांच्या बद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलेले आहेत आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर शासन गंभीर नसेल तर न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आम्ही पुन्हा तयारी करतात। नाही, काही माहिती अशी मिळत असते की कारण तुम्ही बघितला तर खूप वरिष्ठ स्तरावर परवा सुद्धा मला एक फोटो आलेला होता की अजूनही ती व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। याची काही माहिती आम्हाला येत असते, कारण त्या माहितीच्या आधारावर आम्ही ते म्हटलेलं आहे आणि पोलिसांनी तपास करावा त्या संदर्भात। आम्हाला जे कळाले ते आम्ही त्यात शंका व्यक्त केलेली आहे। त्या विषयावर विचारायचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे। पोलीस कुठल्या तरी दबावाखाली आहेत का अशी एक शंका येण्या इतपत ते या सगळ्याचा निष्काळजीपणा करतायत असं वाटतं।
आणि काहीही आम्हाला माहिती पोलिसांच्याकडनं या विषयाबद्दल मिळालेली नाही. आणि काय सांगितलं जातं की वारंवार म्हणजे की वरिष्ठ स्तरावरून आम्हाला परवानगी मिळालेली नाही. आता वरिष्ठ स्तरावर म्हणजे कोण हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की वरिष्ठ स्तर म्हणजे गृहमंत्र्यांच्याकडून या सगळ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि ती काय अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून कोणताही ठोस कारवाई होत नसल्याने इंद्रजित सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मदतीनं पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. न्यायालयानं जामीन देताना आरोपी प्रशांत कोरटकर यांना ज्या अटी घातल्या त्यांचे पालन होतंय का? प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे की दुबईत पळून गेला आहे? असे प्रश्न सुद्धा इंद्रजित सावंत यांनी नोटीसमधून उपस्थित केलेले आहे. एवढंच नाही, पोलीस जर प्रामाणिक व पारदर्शक भूमिकेतून तपास करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असे इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतंय, पोलिसांना पाठवलेल्या नोटीसनंतरही चार्जशीट दाखल होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.